द्वारका नगर येथे राधाकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती। त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलेले होते। तिथून रिटर्न होत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला होता। खूप गर्दी होती। आम्ही त्या ठिकाणी थांबलो। त्याच वेळेला तो ॲक्सिडेंट म्हणजे आम्ही येण्याच्या 3-4 मिनिट अगोदर तो ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे तेथील बाळाला खैरनार डॉक्टर यांनी मदतीचा हात देऊन त्यांनी लगेच निक्लेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या बाळाची जी आजी होती म्हणजे जे मृत जी मुलगी झालेली होती तिची आई, दोघी मुलींच्या आया त्या ठिकाणी रडत होत्या। त्या मागे ऑटो रिक्षामध्ये होत्या। त्या तिथे रडत असताना आम्ही त्यांना धीर दिला आणि त्यांना सुद्धा आमच्या गाडीतून आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं। त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बाळाच्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली। डॉक्टरांनी बाळ वगैरे व्यवस्थित आहे, पण कोणाची साईन घ्यायची, कोणाच्या भरोसे त्याची ट्रीटमेंट सुरू करायची। मी सांगितलं मी माझ्या भरोसे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा, मी ह्या बाळाची जबाबदारी घेते। कारण त्यावेळेला त्यांच्या ज्या आजी होत्या त्यांची कंडिशन त्यामध्ये नव्हतं की ते काही बोलू शकतील म्हणून मग मी माझ्या जबाबदारीवर त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या बाळाच्या ज्या आजी होत्या त्यांना मी दोघांना सुद्धा घरी त्यांच्या घरी खोटेनगरजवळ त्यांचं घर आहे त्या ठिकाणी त्यांना सोडलं। तर ॲक्सिडेंट स्पॉट झालेला आहे, तर तिथे काहीतरी अशी व्यवस्था करावी की जेणेकरून ॲक्सिडेंटला आळा घातला गेला पाहिजे। कारण हे जे या हायवेवरचे जे ॲक्सिडेंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालक यांनी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे। कारण या ठिकाणी 2 वे आहेत, म्हणजे मागून येऊन त्यांनी धडक दिलेली आहे, म्हणजे चुकी या ठिकाणी या ट्रक चालकाची आहे। तर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यांना त्वरित त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी।